श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोची सहनशक्ती भाग 2. हॉलमध्ये अजूनही ताण तसाच होता. श्वेताच्या हातात फोन, अभिजितच्या चेहऱ्यावर भीती आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आता काय होणार? श्वेता काहीतरी दाखवणार. इतक्यात टिंग टॉंग, डोरबेलचा आवाज संपूर्ण घरात घुमला. सगळे दचकले. सासूने घाबरून विचारलं, यावेळी कोण असेल? श्वेता शांतपणे म्हणाली, मीच बोलावलं आहे. सगळे तिच्याकडे वळले. अभिजितचा श्वास अडकला. काय? श्वेता सरळ म्हणाली, रिया. हॉलमध्ये एकच कुजबूज. रिया? ती इथे आली आहे? अभिजित घाबरला. श्वेता, तू वेडी झाली आहेस का? तिला इथे का बोलावलं? श्वेता त्याच्याकडे पाहत म्हणाली, कारण आज सगळं एकदाच संपवायचं आहे. ती दरवाजाकडे चालू लागली. प्रत्येक पावलासोबत ताण वाढत होता. दरवाजा उघडतो आणि समोर रिया. रिया आत्मविश्वासाने उभी होती. चेहऱ्यावर हलकंसं स्मित, डोळ्यात चॅलेंज. हाय श्वेता, ती हळूच म्हणाली. घरात पाऊल टाकताच तिने सगळ्यांकडे नजर फिरवली. वा, सगळेच आहेत वाटतं. तिच्या आवाजात सरकॅझम होता. सासूने रागाने म्हणाली, तू इथे कशासाठी आली आहेस? रिया हसली. मला बोलावलं म्हणून आले आहे. सगळ्यांच्या नजरा श्वेताकडे. श्वेता आणि रिया एकमेकांसमोर उभ्या. काही सेकंद फक्त नजर भिडलेली. रिया म्हणाली, तर शेवटी मला सामोरं बोलवायची हिम्मत केलीस. श्वेता शांत. हिम्मत नाही, सत्य दाखवायचं आहे. रिया हसली. सत्य की स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न? श्वेताने फोन उघडला. एडिक्टेड फोटो स्क्रीनवर. हा फोटो तू पाठवला? रिया खांदे उडवते. कदाचित, कदाचित नाही. हो की नाही? रिया थोडी पुढे आली. हो, मीच पाठवला. हॉलमध्ये एकदम शांतता. अभिजितचा चेहरा पांढरा पडतो. सासू ओरडली, तू असं का केलंस? रिया थेट म्हणाली, कारण मला दाखवायचं होतं की तुमची परफेक्ट सून तितकी परफेक्ट नाही आणि मी या घराची सून असली पाहिजे. श्वेता शांतपणे म्हणाली, पण ती मी आहे. तिने लगेच ओरिजिनल फोटो दाखवला. पूर्ण टीम फोटो. रिया पहिल्यांदाच थोडी गोंधळली. श्वेता पुढे म्हणाली, तू फोटो एडिट केलास, मला चुकीचं दाखवलंस. रिया चिडली. हो केलं. मग काय करशील? सगळे स्तब्ध. श्वेता हळूच म्हणाली, मी काही करणार नाही, फक्त सत्य दाखवणार. ती स्क्रीन बदलते. चॅट उघडतात. रिया आणि श्वेतामधले मेसेज, धमक्या, टोमणे. तो माझ्याकडे परत येणार आहे. सगळ्यांना स्पष्ट दिसतं. रिया इनडायरेक्टली सगळं करत होती. रिया हसली. तुला वाटतं याने काही फरक पडेल? तो शेवटी माझ्याकडेच येणार आहे. ती अभिजितकडे पाहते. अभिजित घाबरतो. अभिजित ओरडतो, रिया बस कर. रिया हसते. का? आता सगळ्यांना सगळं माहीत आहे. रिया अचानक श्वेताकडे वळते. श्वेता, तुला वाटतं सगळं मी एकटीनं केले? हॉलमध्ये एकदम सन्नाटा. श्वेताचे डोळे निमुळते होतात. म्हणजे? रिया हळूच स्मित करते. मी फोटो एडिट केला. पण ती थांबते. सगळे श्वास रोखून बघत आहेत. रिया हळू आवाजात म्हणते, त्याला सगळं माहिती होतं. आणि बोट हळूच अभिजितकडे. हॉलमध्ये जणू स्फोट झाला. काय? अभिजितला माहीत होतं? सासू हादरली. अभिजित, हे खरं आहे का? अभिजित पूर्णपणे गोंधळला नाही. ती खोटं बोलतेय. रिया लगेच म्हणाली, खोटं? मग त्या दिवशी तू काय म्हणालास आठवण देऊ का? अभिजित घाबरतो. रिया शटअप. श्वेता हळूच फोन उचलते. तिच्या चेहऱ्यावर आता दुःख नाही, फक्त क्लॅरिटी आहे. बस, सगळे शांत. आता कोण खरं बोलतंय ते मी दाखवते. अभिजित जोरात म्हणतो. श्वेता,
सगळ्यांसमोर तमाशा खूप झाला. आता शांत रहा. सगळे गेल्यावर आपण बोलूयात. सगळे त्याच्याकडे बघतात. का? श्वेता हळूच म्हणते. का घाबरलास? की आता सगळ्यांसमोर तुझं खरं रूप दिसेल. ती फोन अनलॉक करते. स्क्रीनवर एक ऑडिओ फाईल दिसते. ती प्ले करणार इतक्यात अभिजित पुढे धावतो. नो. हॉलमध्ये सगळे ओरडतात. अभिजित थांब. आणि श्वेता फोन हातात धरून उभी आहे. स्क्रीन अजूनही चमकत आहे. पण अजून कोणी ऐकलं नाही त्या ऑडिओमध्ये काय आहे. हॉलमध्ये सगळे स्तब्ध उभे होते. श्वेताच्या हातात फोन, स्क्रीनवर ऑडिओ फाईल आणि अभिजित तिच्याकडे धावत येत. श्वेता, नो. पण यावेळी श्वेता थांबली नाही. तिने एक बटन दाबलं. ऑडिओ सुरू झाला. रिया, तिला वाईट दाखवायला हवं, नाहीतर ती कधीच जाणार नाही. अभिजित म्हणतो. हो, फोटो एडिट कर. एकदा सगळ्यांसमोर तिची इमेज खराब झाली की सगळं सोपं होईल. हॉलमध्ये जणू स्फोट झाला. काय? हे काय ऐकलं आपण? सासूचा हात थरथरला. अमोल हळूच म्हणाला. अभिजित, तू. अभिजित गप्प, पूर्णपणे गप्प. त्याचा चेहरा खाली झुकला होता. श्वेता हळूच म्हणाली. हा फक्त एक ऑडिओ नाही, हा तुमचा प्लॅन आहे. ती पुढे आली. मला दोषी दाखवायचं आणि मला या घरातून बाहेर काढायचं. सगळे अभिजितकडे पाहत होते. सासूचा आवाज तुटला. अभिजित, हे खरं आहे का? अभिजित काही बोलला नाही. त्या शांततेनेच सगळं सांगितलं. श्वेताचा मोठा खुलासा सुरू. श्वेता हळूहळू बोलायला लागली. हे सगळं आजचं नाही, हे खूप आधीपासून सुरू आहे. सगळे पुन्हा तिच्याकडे लक्ष देतात. त्या दिवशी जेव्हा रियाचे मेसेज येऊ लागले, तुझा नवरा अजूनही माझ्यावर प्रेम करतो, तू त्याच्या आयुष्यात फक्त एक जबाबदारी आहे, तेव्हा मला काहीतरी चुकीचं आहे असं वाटलं. पण मी लगेच काही बोलले नाही. मी शांतपणे सगळं पाहत राहिले. बॅक स्टोरी. सगळ्यात मोठा धक्का. श्वेताचा आवाज आता थोडा भारी झाला. मग मला कळलं, अभिजित आणि रिया आधीपासून एकमेकांवर प्रेम करत होते. हॉलमध्ये कुजबूज. काय म्हणजे लग्नाआधीपासून? हो. आणि त्यांना एकत्र परदेशात जायचं होतं. अभिजितचे डोळे वर झाले. सत्य अजून खोल जातं. पण एक प्रॉब्लेम होता. आई. सासू गोंधळी. मी. हो आई, तुम्हाला एकटं सोडायचं नव्हतं म्हणून. ती थांबली. सगळे श्वास रोखून बघत होते. म्हणून एक प्लॅन बनवला गेला. लग्न करायचं अशा मुलीशी जी घर सांभाळेल आणि आईची काळजी घेईल. सगळ्यांच्या नजरा श्वेताकडे आणि ती मुलगी मी होते. हॉलमध्ये पूर्ण शांतता. सासूच्या डोळ्यात पाणी आलं. श्वेता, मी. तुमची चूक नाही, ती थांबवत म्हणाली. तुम्हाला वाटलं तुम्ही माझ्यासाठी चांगलं करत आहात, पण त्यांच्यासाठी मी फक्त एक व्यवस्था होते. अभिजितचा खरा चेहरा. श्वेता पुढे म्हणाली. लग्न झाल्यावर अभिजितचा चांगला परफॉर्मन्स असूनही अभिजितला प्रमोशन मिळालं नाही. परदेशात जाण्याची संधी गेली आणि तेव्हापासून त्याचा राग माझ्यावर निघायला लागला. प्रेम नव्हतं, फक्त जबाबदारी होती. अभिजित खाली बघत उभा आणि दुसरीकडे रिया थांबून थकली होती. तिला अभिजितसोबत राहायचं होतं. मग त्यांनी प्लॅन केला, मला चुकीचं सिद्ध करायचं. दुसरा पुरावा. श्वेताने दुसरा ऑडिओ प्ले केला. रिया, तिला वाईट दाखवूया. अभिजित, हो, मग सगळं सोपं होईल. हॉलमध्ये सगळे हादरले. सासू रडायला लागली. अभिजित, तू असं कसं केलंस? कोणीच काही बोलत नव्हतं. श्वेता शांतपणे म्हणाली. मी बायको नव्हते, मी फक्त एक प्लॅन होते. तुमच्या आयुष्याचा एक भाग, जो गरज संपली की काढून टाकायचा होता. हॉलमध्ये पूर्ण शांतता. अभिजित हळूच म्हणाला. श्वेता, मी बस. ती थांबवत म्हणाली. आता काहीही एक्सप्लेन करू नकोस.
सगळ्यांना वाटलं आता श्वेता घर सोडेल, पण ती शांतपणे उभी राहिली, फोन खाली ठेवला आणि हळूच म्हणाली, मी अजून निर्णय घेतलेला नाही. सगळे चकित. म्हणजे श्वेता हळूच अभिजितकडे पाहते, कारण अजून एक सत्य बाकी आहे. अभिजितचा चेहरा पटकन बदलतो. काय? श्वेताच्या ओठांवर हलकंसं स्मित. जे तू अजून लपवत आहेस. हॉलमध्ये पुन्हा ताण. सगळ्यांच्या नजरा आता अभिजितवर. तो घाबरलेला, घाम येत होता. श्वेता हळूच म्हणते, आणि ते शेवटचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. हॉलमध्ये अजूनही ताण तसाच होता. श्वेताच्या शेवटच्या शब्दानंतर अजून एक सत्य बाकी आहे. सगळे थिजून उभे होते. अभिजितचा श्वास जड झाला होता. त्याच्या कपाळावर घाम, डोळ्यात भीती. काय काय म्हणायचं आहे तुला? तो अडखळत म्हणाला. श्वेता हळूहळू त्याच्याकडे चालत आली. तिच्या चालण्यात आता वेगळाच आत्मविश्वास होता. ती अगदी समोर येऊन थांबली आणि शांतपणे म्हणाली, मी तुझी सगळी माहिती काढलेली आहे अभिजित. हॉलमध्ये एकदम शांतता. तुझ्या सगळ्या गुप्त गोष्टी मला समजल्या आहेत. सगळ्यांच्या नजरा अभिजितकडे वळल्या. तो पूर्णपणे हादरला. काय काय बोलतेस तू? श्वेता हलकसं हसली. जसं तू मला ओळखतोस असं तुला वाटत होतं ना, तसं मीही तुला ओळखायला सुरुवात केली. रिया जेव्हा मला मेसेज करायला लागली तेव्हा मी घाबरले नाही. मी शोधायला सुरुवात केली. ती पुढे म्हणाली, तुझे कॉल्स, तुझे मेल्स, तुझे जुने मित्र, तुझं ऑफिस, मी सगळं शोधलं. अभिजित गोंधळला. तू माझ्या मागे स्पाय करत होतीस? नाही, ती थेट म्हणाली, मी सत्य शोधत होते. आणि त्या सत्यात तू खूप आधीपासूनच खोटा होतास. मी जेव्हा माहिती गोळा करत होते तेव्हा मला समजलं की तू माझ्यासोबतच लग्न का केलंस. कारण तुला माहीत होतं की मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझे आईवडील खूप श्रीमंत आहेत, पण त्यांचे एक अपघातात निधन झालं. त्यामुळे माझे काका काकू माझं लग्न लावत आहेत आणि माझ्या नावावर खूप प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तू मला निवडलं की तुझ्या आईची काळजी पण घेतली जाईल आणि तुला प्रॉपर्टी पण मिळेल. सगळे थक्क. मी तुझ्यावर प्रेम केलं, पण तू माझ्याशी व्यवहार केला. अभिजित काही बोलू शकत नव्हता. अचानक अभिजित चिडून म्हणाला, इनफ आहे श्वेता. तो पुढे येत म्हणाला, तू काहीही बोलत बस, पण आता सिच्युएशन बदलली आहे. श्वेता शांत. कशी? अभिजित थेट म्हणाला, रिया प्रेग्नेंट आहे. हॉलमध्ये एकच स्फोट. काय? रिया? सासूचा हात थरथरला. हे काय चाललंय अभिजित? श्वेता काही क्षण स्तब्ध, पण मग ती हळूच हसली. म्हणजे आता तू पूर्णपणे खाली घसरलास. अभिजित चिडून म्हणाला, तुला काहीही वाटो, पण आता मला माझ्या जबाबदाऱ्या बघाव्या लागतील. तो पुढे म्हणाला, आणि कायदेशीररित्या तू अजून माझी बायको आहेस, म्हणून तुझ्या प्रॉपर्टीमधला हिस्सा मला द्यावाच लागेल. हॉलमध्ये पुन्हा शांतता. श्वेता एकदम पुढे आली. तिच्या डोळ्यात आता ज्वाला होती. माझ्या प्रॉपर्टीमधला 1 रुपयाही मी तुला देणार नाही. आणि तू मला धोका दिलेला आहेस, जे सगळे पुरावे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे तुलाच मला तुझ्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा द्यावा लागेल. सगळे दचकले. तुला बायको म्हणून मी हवी नव्हते, पण माझे पैसे हवे आहेत. मी तुझ्यासाठी बायको नव्हते आणि आता ATM पण होणार नाही आणि तुझ्याकडूनच पैसे घेईन. श्वेता अचानक शांत झाली. ती हळूच म्हणाली, आणि एक गोष्ट अजून. सगळे तिच्याकडे पाहतात. रिया प्रेग्नेंट आहे असं म्हणतोस ना तू? ती थोडं पुढे झुकली. पुरावा आहे का? अभिजित गोंधळला. काय? कारण ती हळूच म्हणाली, मी जे शोधलं आहे त्यात अजून खूप काही आहे. अभिजितच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट. श्वेता मागे वळली. तिने हळूच तिची बॅग उचलली. सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. श्वेता थांब.
या सगळ्यात अभिजित चुकीचा आहे. तुझी काहीच चूक नाही. पण ती थांबत नाही. दरवाजाकडे चालते. ती थांबते. मागे वळते. मी 3 वर्ष सहन केलं. आता स्वतःसाठी जगणार आहे. ती बाहेर पडते. दरवाजा हळूच बंद होतो. रात्र गडद झाली होती. रस्त्यावरचे दिवे लांबपर्यंत पसरले होते आणि त्या प्रकाशात श्वेता एकटी चालत होती. हातात बॅग, डोळ्यात अश्रू नाहीत, पण मनात वादळ होतं. ती मागे वळून पाहते. ते घर जिथे तिने 3 वर्ष घालवली होती, आज तिला परकं वाटत होतं. हे सगळं खरंच संपलं का? ती स्वतःशीच हळूच म्हणाली. क्षणभर ती थांबली, पण लगेच तिने नजर वळवली. नाही, आता मागे वळायचं नाही. ती पुढे चालू लागली. काही वेळाने ती एका ओळखीच्या घरासमोर उभी होती. दरवाजावर नेम प्लेट, देशमुख. तिने बेल वाजवली. दरवाजा उघडतो. काकू समोर उभ्या. श्वेता. त्यांच्या आवाजात आश्चर्य आणि काळजी दोन्ही होतं. श्वेता काही बोलत नाही, फक्त त्यांच्याकडे पाहते आणि पुढच्या क्षणात तिच्या डोळ्यातलं सगळं दडपण बाहेर येतं. ती त्यांच्या मिठीत कोसळते. काकू. ती रडत म्हणते, माझं सगळं संपलं. काकू तिला घट्ट धरतात. काय झालं ग श्वेता? शांत हो आधी. काका आतून येतात. काय झालं आहे? श्वेता हळूहळू सगळं सांगायला लागते. अभिजित, रिया, प्लॅन, अपमान, चापट, प्रेग्नेन्सी, सगळं. घरात पूर्ण शांतता पसरते. काकांच्या डोळ्यात राग, काकूंच्या डोळ्यात पाणी. काका ठामपणे म्हणतात, तू एकदम बरोबर केलंस तिथून निघून. काकू तिचा हात धरतात. आता तू एकटी नाही आहेस. श्वेताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात, पण यावेळी ते वेगळे असतात. काका पुढे म्हणतात, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते आता सुरू होतंय. श्वेता शांतपणे ऐकत असते. ती म्हणते, काका आता मी स्वावलंबी होणार आहे. कोणावरही अवलंबून राहणार नाही. काका आत जातात आणि एक छोटी किल्ली घेऊन येतात. त्या श्वेताच्या हातात ठेवतात. ही तुझ्या आईवडिलांच्या घराची चावी. श्वेता थबकते. काकू, ते घर बंद आहे, पण ते तुझंच आहे. तिथे जा आणि नव्याने सुरुवात कर. आणि काही गरज असेल तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. श्वेताच्या हातात ती चावी थरथरते. तिच्या डोळ्यासमोर आईवडिलांचा चेहरा येतो. दुसऱ्या दिवशी श्वेता त्या घरासमोर उभी होती. दरवाजा बंद, थोडी धूळ, वातावरण शांत. ती हळूच चावी लावते. दरवाजा उघडते. कर्कश आवाज. घरात अंधार, शांतता. ती हळूच आत येते. भिंतीवर फोटो, आई बाबा. श्वेताचे डोळे पाणावतात. ती हळूच म्हणते, मी परत आले. घर रिकामं होतं. कोणी नव्हतं. ना आवाज, ना हसू, फक्त आठवणी. ती हॉलमध्ये बसते. आज पहिल्यांदाच ती पूर्णपणे एकटी होती. पण या एकटेपणात एक वेगळं शांतपण होतं. ती स्वतःशीच बोलायला लागते, मी काय केलं? योग्य निर्णय घेतला का? काही क्षण शांतता. मग ती स्वतःलाच उत्तर देते, हो. तिचा आवाज आता ठाम होता. ती हळूहळू उभी राहते. आईवडिलांच्या फोटोसमोर उभी राहते. मी आता घटस्फोट देणार. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती आणि स्वतःच्या पायावर उभी राहणार. ती पुढे म्हणते, मी आधीपासून उभी होते, पण आता स्वतःसाठी उभी राहणार. आता कोणासाठीही मी स्वतःला हरवणार नाही. कोणासाठीही मी इमोशनल होणार नाही. मी मजबूत होणार. ती खोल श्वास घेते. घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. अननोन नंबर. ती काही क्षण बघते आणि कॉल उचलते. हॅलो. समोरून आवाज, तुम्ही श्वेता बोलताय का? ती सावध होते. हो. कोण? क्षणभर शांतता. मग आवाज, तुमच्याकडे जे पुरावे आहेत
त्याबद्दल बोलायचं आहे. श्वेताचा चेहरा बदलतो. तुम्ही कोण? उत्तर येतं, जो तुम्हाला पूर्ण सत्य सांगू शकतो. कॉल कट. श्वेता फोनकडे पाहत उभी आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती नाही, पण क्युरिओसिटी आहे आणि निर्धार. म्हणजे अजून संपलेलं नाही. ती हळूच म्हणते. आईवडिलांच्या घरात शांतता होती. श्वेता एकटी बसली होती. तिच्या हातात फोन. अननोन कॉल तिच्या मनात अजूनही घुमत होता. तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते अर्धसत्य आहे. ती विचारात पडली. अर्धसत्य म्हणजे अजून काय बाकी आहे? तेवढ्यात फोन पुन्हा वाजतो. तोच अननोन नंबर. श्वेता काही सेकंद बघते आणि कॉल उचलते. हॅलो. समोरून आवाज शांत पण थोडा तणावग्रस्त. मी फोन केला होता. मला तुम्हाला भेटायचं आहे. श्वेता सावध. का? क्षणभर शांतता. कारण तुम्हाला जे वाटतंय ते पूर्ण सत्य नाही. दुपारी श्वेता एका कॅफेमध्ये बसली होती. समोर एक तरुण मुलगा बसलेला. त्याचा चेहरा थोडा घाबरलेला पण ठाम. मी रोहित. श्वेता सरळ म्हणाली. मला का भेटायचं होतं? रोहित काही सेकंद शांत राहिला. मग म्हणाला, कारण रियाबद्दल तुम्हाला सगळं माहीत नाही. म्हणजे? श्वेता म्हणाली. रोहित हळूहळू बोलायला लागला. रिया, ती जशी दिसते तशी नाही. ती अभिजितसोबत आहे, पण प्रेमामुळे नाही. श्वेता थोडी पुढे झुकली. मग कशासाठी? रोहित थेट म्हणाला, पैशासाठी. श्वेताच्या चेहऱ्यावर धक्का. जेव्हा अभिजितचं लग्न तुमच्याशी झालं तेव्हा रियाचं माझ्यासोबत अफेअर सुरू होतं. श्वेता थबकली. काय? हो, मी तिचा बॉयफ्रेंड होतो. हॉलमधली शांतता जणू पुन्हा तिच्या मनात घुमली. रोहित पुढे म्हणाला, आणि ती प्रेग्नेंट आहे, पण ते मूल अभिजितचं नाही. श्वेताचा श्वास अडकला. म्हणजे ते मूल माझं आहे. सगळं काही क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. श्वेता काही सेकंद काही बोलू शकली नाही. मग ती अभिजितसोबत का आहे? रोहित कडवट हसला. कारण तिला आयुष्य सेट करायचं आहे. तिला पैसे हवे आहेत. स्थिर आयुष्य हवं आहे. आणि तिला वाटतं ते तिला अभिजितकडूनच मिळेल. ती दोन लोकांसोबत खेळते. माझ्यासोबत आणि अभिजितसोबत. आणि दोघांनाही वापरते. श्वेता शांत बसलेली. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त क्लॅरिटी होती. दुसरी बाजू, अभिजितचं घर. त्यावेळेस अभिजितच्या घरी वातावरण वेगळंच होतं. रिया सोफ्यावर बसून फोन स्क्रोल करत होती. सासू किचनमध्ये काम करत होत्या. रिया, थोडं मदत करशील का? रिया न बघताच म्हणाली, मला नाही जमत हे सगळं. तुम्ही करा ना. सासू थबकल्या. अभिजित ऑफिसमधून आला. रिया, तू आईला मदत का करत नाहीस? रिया चिडून, मी नोकर नाही आहे. अभिजित चिडला. मग आई सगळं करणार का? तू घरात काहीच करत नाहीस. रिया उठली. मग नको ठेवू मला इथे, मी निघते. रिया पुढे म्हणाली. आणि हो, मला पैसे हवेत. अभिजित थक्क. कशासाठी? माझ्या खर्चासाठी आणि फ्युचरसाठी. अभिजितचा राग वाढतो. मी ATM नाही आहे. रिया हसते. पण मला तुला बनवायचं आहे. घरात रोज भांडणं सुरू होतात. ना आदर ना शांतता. अभिजितला हळूहळू कळायला लागतं, तो चुकीच्या व्यक्तीसोबत आहे. कॅफेमध्ये श्वेता उठते. म्हणजे ती दोघांनाही फसवते. रोहित मान हलवतो. हो, आणि अजून एक गोष्ट. श्वेता थांबते. काय? रोहित हळू आवाजात म्हणतो. तिला तुमच्या प्रॉपर्टीबद्दल सगळं माहिती आहे. श्वेताच्या डोळ्यात धक्का. म्हणजे हे सगळं फक्त पैशासाठी? ती शांत उभी राहते. मग हळूच म्हणते, मग आता खेळ मी खेळणार. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित. फोन हातात. ती कोणाला तरी कॉल करते. हॅलो, मला केस फाईल करायची आहे. आईवडिलांच्या घरात
शांत सकाळ होती. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात श्वेता टेबलासमोर बसली होती. समोर फाईल्स, डॉक्युमेंट, पुरावे. तिच्या चेहऱ्यावर आता ना भीती होती ना वेदना, फक्त एकच गोष्ट होती, निर्धार. ती हळूच म्हणाली, आता संपवायचं आहे. त्या दिवशी श्वेता वकिलाच्या ऑफिसमध्ये बसली होती. मला घटस्फोटासाठी केस फाईल करायची आहे, ती शांतपणे म्हणाली. वकील म्हणाले, तुमच्याकडे पुरावे आहेत का? श्वेताने फाईल पुढे केली. रिया आणि अभिजितचे ऑडिओ, फोटो, चॅट, प्लॅनचे पुरावे, हे सगळं पुरेसं आहे. वकील म्हणाले. त्या केससाठी रोहितही पुढे आला. त्याने दिले रियासोबतचे फोटो, तिच्या प्रेग्नन्सीचे पुरावे, तिच्या अफेअरचे स्क्रीनशॉट. श्वेताने त्याच्याकडे पाहिलं. थँक्यू. रोहित शांतपणे म्हणाला, तुम्ही सत्यासाठी उभे राहत आहात, तेच पुरेसं आहे. काही दिवसांनी कोर्टात सगळे उपस्थित होते. श्वेता, अभिजित, रिया. ताण स्पष्ट जाणवत होता. जज समोर बसले होते. केस सुरू करा. श्वेताच्या वकिलांनी सगळे पुरावे मांडायला सुरुवात केली. ऑडिओ प्ले झाला. प्लॅन, कट, फोटो दाखवले, एडिटेड, ओरिजिनल, चॅट, धमक्या, मॅन्युप्युलेशन. अभिजित शांत बसलेला. त्याला आता सगळं स्पष्ट झालं होतं. जज म्हणाले, पुरावे स्पष्ट आहेत. पतीने विश्वासघात केला आहे, पत्नीला मानसिक त्रास दिला आहे. या कोर्टाच्या आदेशानुसार श्वेता आणि अभिजित यांचा घटस्फोट मंजूर केला जातो. श्वेताने डोळे बंद केले. एक खोल श्वास घेतला. ती मोकळी झाली होती. जज पुढे म्हणाले, आणि पत्नीच्या हक्कानुसार अभिजितच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा श्वेताला दिला जाईल. अभिजित खाली पाहत राहिला. कोर्टाच्या बाहेर अभिजित श्वेताकडे आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. श्वेता, मला माफ कर. ती शांत. एक चान्स दे. आपण पुन्हा सुरू करू शकतो. श्वेता त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, तू मला बायको म्हणून कधीच मान दिला नाहीस. आता मला परत हक्काने बोलवायचा अधिकार तुला नाही. ती थोडं पुढे आली. आपला घटस्फोट झाला आहे अभिजित. आता तू आणि मी एकमेकांसाठी कोणीच नाही. आणि शेवटी रोहितचा पुरावा. रिया माझ्यासोबत रिलेशनमध्ये होती आणि तिचं बाळ अभिजितचं नाही. श्वेताने पुराव्याची फाईल त्याच्या हातात दिली. हे बघ, काय आहे हे, रियाबद्दलचं सत्य. अभिजित गोंधळून फाईल उघडतो. रोहितसोबतचे फोटो, प्रेग्नन्सी रिपोर्ट, तिच्या पैशांसाठी केलेले प्लॅन्स. रिया. तो रागाने ओरडतो. अभिजित घरी पोहोचतो. रिया, ती घरी येऊन आरामात बसलेली. काय झालं, ती कॅज्युअली विचारते. अभिजित फाईल तिच्यासमोर फेकतो. हे काय आहे? रिया थबकते. तू मला फसवलंस. रिया एक्सपोज होते. रिया पूर्णपणे गप्प. तिच्याकडे उत्तर नव्हतं. अभिजित ओरडतो, निघून जा इथून. रिया घाबरते. अभिजित, ऐक, गेट आउट. ती घर सोडते. काही महिन्यांनी श्वेता तिच्या ऑफिसमध्ये बसलेली, कॉन्फिडंट, स्वतंत्र. तिच्याकडे आता स्वतःचं घर, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःची ओळख. ती हसत काम करत होती. कोणी विचारतं, एकटी राहून कसं वाटतं? ती हसते. मी एकटी नाही आहे, मी स्वतःसोबत आहे. ती खिडकीत उभी राहते, आकाशाकडे पाहते. मी सहन केलं पण हरले नाही. मी तुटले पण पुन्हा उभी राहिले. आणि आता मी कोणासाठीही नाही, फक्त स्वतःसाठी जगते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.